नवी मुंबईत सुद्धा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची सुद्धा युती झाली आहे आणि आमच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचा सुद्धा पक्ष आहे. त्यामुळे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये. शिंदे सेनेकडे असलेले 30 ते 35 नगरसेवक हे उद्धव सेनेतून, उद्धव साहेबांच्या शिवसेनेतून गेलेले आहेत आणि राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत भारतीय जनता पक्षात गेलेले नगरसेवक असे दल बदलू आणि गद्दार हेच नगरसेवक आता तिथे राहिलेत. त्यामुळे या गद्दार आणि दल बदलूंच्या विरोधात निष्ठावंतांची लढाई अशीच धार नवी मुंबई महानगरपालिकेत येणार आणि निश्चितपणे निष्ठावंत असलेले कार्यकर्ते या नवी मुंबई महानगरपालिकेत इथला मराठी माणूस निवडून देईल असा मला निश्चितपणे विश्वास आहे. नाही, आमच्या बैठकांचा सुद्धा सूर मीडियाला लागला नाही. म्हणजे आमच्या चर्चा खूप नीट झालेल्या आहेत. त्यामुळे अत्यंत सकारात्मकरित्या पार पडले. 111 जागा आणि एकूण 28 प्रभाग नवी मुंबई महानगरपालिकेत आहे. एक 30 ते 40 प्रभागांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही दावा ठोकलेला आहे. त्यातल्या एक 5, 25, 30 जागा तरी निश्चितपणे आम्हाला मिळतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, त्यांनी एक 15-20 जागांवरती दावा केलेला आहे आणि उर्वरित 38 नगरसेवक असल्यामुळे एक 60-70 जागांवर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडणूक लढवतील. त्यामुळे ह्या पद्धतीने सकारात्मकरित्या अत्यंत पोषक वातावरणात आमची चर्चा सुरू आहे. काही एक 100-1 जागा निश्चित झाला, एक 10-11 जागांवरती रस्सीकेच आहे. पण आज एक संध्याकाळपर्यंत या जागांवरती सुद्धा काहीतरी तोडगा निघेल. नाही, मला असं वाटतंय की सन्माननीय नांदगावकर साहेब आज सकाळीच आपल्याशी बोलले की 20 वर्षांनंतर आम्ही युतीत ही पहिली निवडणूक लढवतोय. तर मला वाटतं युतीचा अनुभव सुद्धा आम्हाला कमी आहे त्या पद्धतीचा. कार्यकर्ते नाराज होतात, पण राजसाहेबांनी आज जो काही दिलाय, संदेश दिलाय आम्हाला की ह्या सगळ्यांपेक्षा मुंबई आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस महत्वाचा आहे. मला वाटतं आमचे कार्यकर्ते सुद्धा तेवढे मॅच्युअर्ड आहेत आणि ते त्या पद्धतीने सकारात्मक घेतील. 40-50 जागांवरती ज्यावेळी आपण दावा करतो त्यातल्या 25-30 जागा मिळाल्या तर 20 कार्यकर्ते जे खऱ्या अर्थाने निष्ठावंतच आहे, त्यांची गुणवत्ता आहे, ते नाराज होणं हे मला वाटतं स्वाभाविक आहे. पण त्यांची नाराजी आम्ही दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करू. पण सन्माननीय राजसाहेबांबरोबर असलेली निष्ठा ही समोर ठेवून हे कार्यकर्ते सुद्धा मनवायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही असा मला विश्वास आहे. आता जर बघितलं तर फक्त 24 तास राहिलेले आहेत आणि आता तुम्ही या 11 जागांचा जे तिढा आहे तो कसा सोडवणार? नाही, मला वाटतं राजकारणामध्ये आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काही होऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं आपण सगळ्यांनी वाट पाहावी. युतीची बोलणी आमची सकारात्मक आहे. त्यामुळे आतापर्यंत जे सत्तेत आहे त्यांची सुद्धा बोलणी कितपत यशस्वी झाली हे आपल्याला प्रसारमाध्यमात दिसते की कोणी रडून बाहेर पडतंय. शिंदे गटाचे शहर अध्यक्ष, कुठे मारामाऱ्या झालेल्या आहेत. पण मला वाटतं मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादीत असं पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत आपण थांबूया. 11 जागांचा सुद्धा नवी मुंबईतला तिढा नक्की सुटेल. सत्ताधारी पक्षामध्ये वाद सुरू आहे, मार्गक्रमण करते. तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत किती आव्हान बघताय तुम्ही? नाही, मला वाटतं मार्गक्रमण म्हणजे मुंबईमध्ये आता ज्या काही 50 जागा भारतीय जनता पक्षाने जाहीर केल्यात त्यातल्या 20 जागांमध्ये मला शहा, शर्मा, वर्मा अशीच नावं दिसत आहेत. मार्गक्रमण म्हणजे काय? मराठी माणसाच्या छातीवर बसून या परप्रांतीय उमेदवार देण्याचे प्रयत्न यांचे सुरू आहेत. एकाच बाजूला सत्ताधारी आहेत, त्यांचे आमदार, खासदार. मी तर ऐकलंय की उत्तर भारतातून आणि बिहारमधून स्टार प्रचारक बोलत आहेत. म्हणजे बिचारे आमचे आशिष हे शेलार आणि अमित साटम करणार काय आहेत? आज तर काहीतरी मला कळलंय की केशव उपाध्याय यांची तिकीट कापून नवनाथ बन यांना दिले. आता नवनाथ बन हे काहीतरी प्रचाराला जाणार आहेत की नाही याची मला कल्पना नाहीये. त्यामुळे मला वाटतं ईव्हीएम, सत्ताधारी, उत्तर प्रदेश, बिहारमधून आणलेले स्टार प्रचारक या सगळ्यांच्या विरोधात हे दोन्ही ठाकरे ज्या पद्धतीने आता युद्ध पातळीवर काम करतायत हा प्रत्येक आमचा कार्यकर्ता यांना उरून पुरेल. नवी मुंबईमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे, गणेश नाईक वर्सेस एकनाथ शिंदे. त्याचा तुम्हाला फायदा कसा होईल? नाही, नवी मुंबईची तिजोरी लुटायला एक भाई म्हणजे त्यांना शिंदे साहेब म्हणतात आणि मला वाटतं दादा म्हणजे गणेश नाईक साहेब या भाईगिरी आणि दादागिरीच्या विरोधात
यावेळी नवी मुंबईकर ठाकरेगिरीला नक्की समर्थन देतील आणि पाठिंबा देतील. सर, महापौर मराठी होईल या संदर्भात कोणी वक्तव्य करताना बघायला मिळत नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे? नवी मुंबई नाही, मला एक लक्षात येत नाहीये. हिंदुत्वाचा होईल असं हे पण म्हणतंय. फक्त तो हिंदुत्वाचा महापौर बिहार आणि उत्तर प्रदेशमधून आणू नये. आमचं एवढंच म्हणणं आहे, महाराष्ट्राची भाषा, मातृभाषा ही मराठी आहे. मी काल परवा एक ट्विट केलं होतं, दिल्लीच्या नगरसेविका आहे रेणू चौधरी म्हणून. त्या एका पार्कमध्ये जातात आणि तिथे म्हणतात की 8 महिने झाले ह्या पार्क चालवणाऱ्याला मी सांगते की तुला अजूनही हिंदी भाषा येत नाही. हिंदी ही दिल्लीची मातृभाषा आहे. जर तू ही 1 महिना शिकली नाही तर तुझ्याकडून पार्कचं काम काढून घे. दिल्लीमध्ये रेणू चौधरी हे बोलतात तर चालतं भारतीय जनता पक्षाला. महाराष्ट्रात जर आम्ही म्हणतोय की मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि मुंबईचा महापौर हा मराठी झाला पाहिजे, इव्हन एवढंच नव्हे, महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचा महापौर हा मराठीच झाला पाहिजे, तर आम्ही कुठे चुकतोय? त्यामुळे मला वाटतं आशिष साटम, आपल्या आशिष शेलार, मी जरा जोडतो परत, आशिष शेलार आणि अमित साटम यांनी सुद्धा याचा विचार करावा आणि केशव उपाध्याय यांना पुढच्या तरी दुसऱ्या मला वाटतं यादीमध्ये तिकीट मिळावं एवढी